दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सायबर पोलिसांनी 16 ते 31 मे या कालावधीमध्ये राबवलेल्या विशेष मोहीम अंतर्गत केंद्र सरकारने उपलब्ध केलेल्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरच्या माध्यमातून तब्बल 8,40,000 रुपये किमतीचे चोरीला गेलेले किंवा गहाळ झालेले 54 मोबाईल परत मिळवलेले आहेत। मिळालेले मोबाईल हे मूळ मालकांना आता परत करण्यात आलेले आहेत। दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हैदराबाद, केरळ या राज्यातनं तसंच महाराष्ट्रामधील मुंबई, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमधून सिंधुदुर्ग पोलिसांनी हे मोबाईल रिकव्हर करून परत आणलेले आहेत। तर सायबर पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे आणि 8 लाखांचे चोरीला गेलेले मोबाईल पुन्हा शोधून काढलेले आहेत। ते मूळ मालकांना परत सुद्धा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।